गुड मॉर्निंग नाशिक. येस, आज आपण रनिंगसाठी आलो होतो तपोवनात. आणि तुम्हालाही माहिती तपोवनात येण्याचं कारण काय आहे. कारण सध्या तपोवनात जो वृक्षतोडीचा इश्यू सुरू आहे किंवा वृक्षतोडीवर जे काही प्रोटेस्ट सुरू आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे नाशिककरांना. कारण कुंभमेळा तर 12 वर्षातनं एकदा येतो, पण हे वृक्ष जे काय आहे हे आपल्याला आयुष्यभरासाठी कामाला येणार आहेत. आणि तपोवनातली झाडं तोडणं म्हणजे त्या तपोवन शब्दाचा अपमान करणे. तपोवन म्हणजे वन आणि तपोभूमी ज्याला आपण म्हणतो. आणि जर झाडच नसतील तर त्याला काय मिनिंग राहणार आहे. सध्या आपण विकासाच्या नावाखाली ना खूप काही वृक्षतोड ऑलरेडी चालू आहे नाशिकमध्ये. सगळेच जे काही अशी हिरवळीच्या जागा होत्या तिथं सगळीकडे वृक्षतोड चाललेले आहे. ॲटलिस्ट काही जागा किंवा आपण कुंभमेळ्याच्या निमित्ताने इथे काही झाडे लावून याला तपोभूमीचं जे काही वातावरण निर्माण केलेलं आहे ते जर आपण ते सुद्धा नसणार ठेवणार तर मग काहीच उपयोग नाही आहे ह्या सगळ्या विकासाचा. आणि येस, कुंभमेळा आपल्याला हवा आहे, परंतु विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग द एन्व्हायरमेंट. प्लीज नाशिककर, तुम्ही पण प्रोटेस्ट करा या गोष्टीला. आणि 10 वर्षाच्या आतली झाडं तोडणार असं म्हणतायत गव्हर्नमेंट. त्यांना मला फक्त एकच क्वेश्चन आहे की 10 वर्ष म्हणजे काही कमी टाईम स्पॅन आहे का? 10 वर्ष झाड मोठं होण्यासाठी किती वेळ लागतो ना, हे जेवढं बोलायला इझी ना तेवढं ॲक्च्युअलमध्ये नाही आहे. आपण जंगल तोड करतोय. हैदराबादमध्ये जे काय झालं ते आपण विटनेस केलेलं आहे. तो आवाज अजूनही, तो व्हिडिओ जेव्हा बघतो ना, तो पक्ष्यांचा प्राण्यांचा आवाज अजूनही आपल्याला खूप त्रासदायक वाटतो. आणि ते जर चित्र आपल्याला नाशिकमध्ये नको असेल ना तर ही वृक्षतोड आपल्याला थांबवायची आहे नाशिककर. सो प्लीज 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 नाशिककर, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा जो वृक्षतोडीला हा पूर्णपणे विरोध करूया आणि तपोवनातली वृक्षतोड थांबवूया.